सुधाकर बळगुजर यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. पक्ष संघटनेमध्ये जे काही बदल झाले तर त्याविषयी त्यांची नाराजी आहे. तेच एकटे नाही तर विलास शिंदेसह 10 ते 12 जण नाव आहेत. आत्ताच आमचे उपनेते सुधाकर बळगुजर यांची स्टेटमेंट केले. त्या स्टेटमेंटनुसार माझ्या माहितीनुसार जिल्हा प्रमुख असताना ज्या त्यांच्या मुलावर आणि त्यांच्यावर वैयक्तिक ज्या कारवाया झाल्या होत्या त्यामुळे ते डिस्टर्ब झालेले होते आणि डिस्टर्ब झाल्यानंतर त्यांनी माननीय उद्धवजी ठाकरे आणि संजयजी राऊत यांना जाऊन त्यांनी स्वतःहून सांगितलं की साहेब सध्या नाशिकची परिस्थिती खराब आहे आणि मी सध्या डिस्टर्ब आहे, तर माझ्या जागेवर कोणाला तरी सध्या तात्पुरता नेमणूक करण्यात यावं. आणि त्यांच्या विनंतीनुसारच माननीय उद्धवजी ठाकरे यांनी त्यांच्या जिल्हा प्रमुख पद काढून डी.जी. सूर्यवंशी यांना जिल्हा प्रमुख दिलं होतं. त्याच्यामुळे नाराजीचा काही संबंधच उरत नाही. दुसरा प्रश्न, विलास शिंदे किंवा इतर काही लोक नाराज आहे असं तुम्ही विचारता, तर माझ्या माहितीनुसार असं काही नाही आहे. कारण विलास शिंदे त्या मुलीचं लग्न असल्यामुळे ते महिन्याभरापासून त्या लग्नामध्ये कामात व्यस्त होते आणि त्यांनी सांगितलं होतं की लग्न झाल्यानंतर मी सक्रिय होईल. तर माझ्या मताने आता काल लग्न झालेले ते सक्रिय होतील आणि त्यामुळं शिवसेनेमध्ये अशा पद्धतीची कोणतीही नाराजी नाही असं मला वाटतं. नाही पण हे असं उघडपणे बोलणं, काल संजय राऊत नाशिकमध्ये असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं, ते कारण त्यांनी सांगितलं की कामगारांच्या प्रश्नासाठी घेत होतो, परंतु काहीतरी पक्षाच्या आतमध्ये काहीतरी घडतंय. नाही, संजय राऊत आणि आम्ही एकत्र संघ एका गाडीमध्ये होतो. त्यांनी संजय राऊत यांची परवानगी घेतली होती की मला काही प्रश्नांकरता मुख्यमंत्र्यांना भेटायचं आहे आणि संजय राऊतांची परवानगी घेऊनच ते माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटले आणि त्यांना निवेदन पण दिलं होतं. पण हे अशा पद्धतीचं वक्तव्य होतं, जे कार्यकर्ते अगदी तुमच्यावर आहेत किंवा संभ्रममध्ये आहेत, आणखीनच पक्षामध्ये खळबळ उडाली आहे बडगुजरांच्या वक्तव्यात. हा, अशा खळबळी मधून मधून होत असतात, पण त्या 2-4 दिवसानंतर शांत पण होतात आणि ह्या पण 2-3 दिवसानंतर शांत होतील आणि आम्ही सगळेजण पुन्हा कामाला लागू. आणि आता निवडणुका लागलेल्या आहेत, त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व कामाला सुरुवात केलेली आहे. नाराजी असेल तर ती नाराजी दूर करण्याचा काही प्रयत्न वरिष्ठांकडून केलं जाईल. हा, अशा पद्धतीचं नाराजी असेल तर माननीय उद्धवजी ठाकरे हे स्वतः आता वैयक्तिक लक्ष घालतात आणि ते जे नाराज असतील त्यांना वरती बोलून पण घेतील, त्यांच्याशी चर्चा करतील आणि कुठे काय अडचण आहे ती दूर पण करतील. निवडणुका तोंडावर आहे, सत्ताधारी पक्षाकडे जाण्याचा अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांचा कल दिसतोय. ते काही माजी नगरसेवक आहेत, त्यांना पण भाजप म्हणा, शिवसेना, शिंदेगड इकडे जास्त कल दिसतो. हो, हे बरोबर आहे तुम्ही जसं विचारतात ते. शेवटी सत्ताधारी पार्टी आहे आणि त्यांच्याकडे सगळे साम दाम दंड सर्व, आणि ह्या दृष्टिकोनातून लोक घाबरतात. हल्ली ॲक्च्युली भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल, लोकांच्या मनामध्ये घबराट आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुढचं आपलं भवितव्य बनवायला पाहिजे, फ्युचर बनलं पाहिजे, या दृष्टिकोनातून सत्ताधारी पार्टीकडे जाण्याचा ओढ लोकांचा असतो. तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर.